महाराष्ट्र शासन व महिला राज्य आयोगाच्या वतीने आज महिला उन्नती वारीचे उद्घाटन मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते ओळखीकांची नेते करण्यात आले। याच्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आदित्य आहे। ताई, काय सांगाल, महिला उन्नती वारीचे उद्घाटन तुमच्या हस्ते झाले, कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश देतात? राज्याच्या महिला आयोगाच्या वतीने महिला बाल विकास विभाग असेल, महाराष्ट्र शासन असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून महिला उन्नती वारी ही आयोजित केली जाते। आणि महिला उन्नती वारीमध्ये महिला आयोगाच्या ज्या वेगवेगळ्या जी काही त्यांच्या तरतुदी आहेत किंवा जे काही कायदे आहेत, महाराष्ट्र शासनाच्या महिलांच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या संदर्भातली माहिती एका डिजिटल चित्रफितद्वारे दिली जाते। एक चित्ररथ असतो, त्याचंही अनावरण आज आम्ही स्थानिक आमदार महोदय असतील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, तिथले स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी असतील आणि यांच्या महिलांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। वारी ही खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आणि परंपरा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ती आपण जोपासत आलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध काही उपाययोजना असतील, तिथल्या सुविधा असतील, याचं त्या निमित्ताने तिथं आयोजन केलं जात असतं। आणि विभागाच्या वतीने सुद्धा, आयोगाच्या वतीने, सार्वजनिक आरोग्याच्या वतीने सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ठिकठिकाणी जिथे जिथे त्या दिवशी पालखी विसावणार असते, थांबणार असते, विश्रांतीसाठी थांबणार असते, वारकरी जिथे जिथे महिला मोठ्या प्रमाणामध्ये विसाव्यासाठी थांबणार असतात तिथं हिरकणी कक्ष असेल, महिला सक्षमीकरण कक्ष असेल, शौचालय असतील, याचं त्या ठिकाणी तिथं नियोजन केलं जात असतं। आणि या पद्धतीनं वारकऱ्यांसाठी, खासकर महिला वारकऱ्यांसाठी ही वारी सुखरूप होण्याच्या दृष्टिकोनातून आयोजन केलं जातं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, यांनी अतिशय बारकाईने यंदाच्या वर्षीच्या सुद्धा आयोजनामध्ये कुठेही कमतरता राहता कामा नये ह्या दृष्टिकोनातून सर्व जी काही खबरदारी आहे ती घेतलेली आहे। आणि स्वर्गीय अजितदादांना सुद्धा नेहमीच वारीच्या या संबंध कालावधीमध्ये ते स्वतः सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायचे आणि सगळी जी काही उपाययोजना आहे ती सुद्धा त्या निमित्ताने त्यांच्या देखरेखीखाली असायची। यंदाच्या वर्षी त्यांची कमतरता ही निश्चितपणाने आपल्याला सगळ्यांनाच भासत आहे, पण मला खात्री आहे जिथं कुठं असतील तिथे मी पांडुरंगरायाचरणी प्रार्थना करीन की खऱ्या अर्थानं त्याच्या पाशीचं उजवं स्थान त्यांनी दादांना द्यावं। आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा म्हणजे त्यांची नेहमी अशी एक दांडगी इच्छा असायची की वारी ही अतिशय सुखरूप पद्धतीनं पार पाडली गेली पाहिजे। यंदाच्या वर्षी तर 7-8 दिवस इतका पाऊस जोरात होता, खूप ठिकाणी नुकसान सुद्धा झालं। अशा ह्याच्यामध्ये वारी कशी पार पडेल याबाबत सगळ्यांच्या मनामध्ये साशंकता होती, पण पांडुरंगरायाच्या चरणी ज्या वेळेला आपण नतमस्तक होण्यासाठी ही वारी निघत असते त्यावेळेला त्यालाच त्याच्या भक्तांची काळजी असते। आणि आता हे पुढचे 7-8 दिवस तरी साधारणपणे व्यवस्थितरित्या ही संबंध वारी पुढच्या कालावधीमध्ये पार पडेल ही इतकी सदिच्छा आमच्या सगळ्यांच्या वतीने। दादांचा उल्लेख करा, वारीमध्ये देखील अनेक ठिकाणी दादांचे बॅनर लागलेले, विठुराया आमचा विठ्ठराया परत दे, याकडे कसं पाहत आहे तुम्ही? आमच्या सगळ्यांसाठीच खरं तर, आणि खासकर कारण त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत अनेक इथली सगळीच मंडळी वारीमध्ये सहभागी व्हायची। आम्ही तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आम्हाला काम करायला मिळालं, त्यांचा सहवास आम्हाला लाभला, त्यामुळे अचानक त्यांचं असं निघून जाणं आणि त्यांचं नसणं हे सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायी आहे। आणि दादा एक असं व्यक्तिमत्व, एक असं नेतृत्व होतं ज्यांना अगदी बारीक सारीक गोष्टींपासून सगळ्या गोष्टींची जाण, माहिती आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या। कारण अतिशय लहानपणापासून त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असल्यामुळे अगदी प्रत्येक याच्या नियोजनामध्ये, मग प्रशासनाच्या 1-1.5 महिना आधी नियोजनाचे मीटिंग घेणं असो, वारीचं नियोजन करणं असो, किंवा आता नुकसान झालं त्या संबंध ह्याच्यामध्ये नुकसान भरपाई असो, ते शेतकऱ्याच्या बांधावर जाणं असो, या सगळ्या गोष्टी आणि अगदी मुळापासून म्हणजे अगदी रोपटं लावून ते मोठं त्याचं वटवृक्ष होईपर्यंत अशा ज्या सगळे हे असतात तसं त्यांनी अगदी गेल्या 35-40 वर्षाच्या त्यांच्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्यासारख्या नेतृत्वाची, एक लोकप्रतिनिधीची कमतरता ही नेहमीच
भासत राहणार. त्याही पलीकडे त्यांच्यासारख्या एका व्यक्तीची कमतरता नक्कीच, कारण आम्ही आळंदीमध्ये ते पाहिलं. आळंदीमध्ये ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस आम्ही भाविकांनी बोलून दाखवलं की अजितदादा असते तर यावरती थोडंसं नियंत्रण आलं असतं, आम्हाला माऊलींचं दर्शन घेता आलं, कळसाचं दर्शन घेता आलं असतं. म्हणजे कुठेतरी हे जाणवलं. प्रत्येक नेतृत्वाची आपली आपली एक काम करण्याची शैली असते. प्रत्येक व्यक्तीचा आपला आपला एक स्वभाव आणि त्या स्वभावातून ते त्या ठिकाणी कार्यक्षमता ही आपल्याला पाहायला मिळत असते. आणि दादा एक असं नेतृत्व होतं, अतिशय रांगडं, बोलायला एकदम कणखर, आवाज ऐकल्यावर सगळ्यांना त्याचा एक वेगळा दराराही वाटायचा, धाकी वाटायचा, पण तितकंच मनाने एकदम म्हणजे अगदी कोमल मनाचे होते ते. आणि नेहमी त्यांना कोणालाही असं अडीअडचणीमध्ये बघितलेलं किंवा कुठेही काही असं बारीक सारीक जरी हे झाली तरी लगेचच त्याच्यावर त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते त्या ठिकाणी पावलं उचलायचे. त्यामुळे नक्कीच त्यांची कमतरता भासत राहणार. हिरकणी कक्ष जे पुणे जिल्ह्यामध्ये उभारले गेलेले आहेत, असेच हिरकणी कक्ष पूर्णपणे वारीमध्ये असतील का? कारण पुणे जिल्ह्यात जे हिरकणी कक्ष आपण पाहतो त्याच्यामध्ये सुविधा असतील ते सर्व काही आहे. आम्ही साधारणपणे हाच प्रयत्न केलाय की ठिकठिकाणी हिरकणी कक्ष आहेत ते त्या पद्धतीने उभारले जावेत. आणि आणखीन याही वर्षी ज्या काही आणखीन वारकरी भगिनींच्या सूचना येतील त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये आणखीन अधिकाधिक सुधारणाही करत जाऊ. पण दरवर्षी चांगल्यातल्या चांगल्या सुविधा या भगिनींना देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही कार्यरत आहोत. थँक्यू. हे होत्या आदित्यताई. आणि वारीमध्ये सर्व भगिनींना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. सचिन धुमा, LS मराठी, उरुळी कांचन, पुणे.